तर आज होता 30 डे ट्रेडिंग चॅलेंजचा डे 7 आणि इथे तुम्हाला पूर्ण पोझिशन रिकामी दिसत असेल, कारण काय की आज M1चा गोल्डन सेटअप ऍक्टिव्हेट झाला नाही, तर आपण कोणताही ट्रेड ऍक्टिव्हेट केला नाही. आज निफ्टीची एक्सपायरी होती तरी पण सेटअप ऍक्टिव्हेट झाला नाही. मार्केट पूर्ण डाऊन ट्रेंड मध्ये होतं, पण जशी मुवमेंट पाहिजे तसं दिसत नव्हतं म्हणून आपण सेटअप ऍक्टिव्हेट केला नाही. म्हणून इथे तुम्हाला पोझिशन पूर्ण रिकामी दिसत असेल. निफ्टीचा चार्ट जर बघाल तर प्रॉपर डाऊन ट्रेंड मध्ये आहे, प्रॉपर मुवमेंट थोडीफार इथे दिसत आहे. बट याचे कॉल आणि पुट दोन्ही पण जर तुम्ही चार्ट बघाल तर दोन्ही पण डाऊन ट्रेंड मध्ये आहेत. वरचा कॉल आहे, खालचा पुट आहे, दोन्हीमध्ये डाऊन ट्रेंड आहे आणि दोन्ही पण ऑप्शन जे आहे ते डे लोवरच क्लोज होताना दिसत आहेत. तर म्हणून आज M1चा गोल्डन सेटअप ऍक्टिव्हेट झाला नाही, म्हणून ट्रेड केला नाही. जनरली ऑप्शन बायरला कंटिन्यू मुवमेंट पाहिजे, एक स्पीड पाहिजे, एक डायरेक्शन पाहिजे. ते आज मार्केटमध्ये नव्हतं. दोन्ही प्रीमियम खालच्या साईडने डाऊन ट्रेंड मध्ये होते. जर थोडीफार पण मुवमेंट दाखवली असती तर मी एक ट्रेड एक्झिक्यूट केला असता आणि थोडंफार प्रॉफिट जे पण आहे स्काल्पमध्ये बुक केलं असतं. या 30 डे ट्रेडिंग चॅलेंजचा गोलच हा आहे की आपल्याला प्रॉपर डिसिप्लिन मध्ये राहून आपले रूल फॉलो करून प्रत्येक दिवस प्रॉपर मॅनेज करायचा आहे आणि त्यानुसार रिझल्ट काढायचे आहे. तर आज इथे डे 7 आपण क्लोज करतो आहे. भेटू उद्या 30 डे ट्रेडिंग चॅलेंजच्या डे 8 मध्ये.